माझ्या शेतकरी मायबापांनो, माता आणि भगिनींनो, आज मी मोठ्या शब्दात मुळीच बोलणार नाही, पण मनाच्या तळातून बोलतोय, मनाच्या अंतकरणातून बोलतो. ही माती आपली आई आहे आणि शेतकरी तिचा खरा मुलगा. पण आज तोच मुलगा कर्ज, निसर्ग आणि अन्यायात अडकलेला आहे. अशा वेळी अनेक जण फक्त बघत राहिले, पण मंगेश साबळे यांनी शेतकऱ्याचं दुःख स्वतःचं दुःख मानलं. भाव न मिळालेल्या मालासाठी, अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते वेळोवेळी रस्त्यावर उतरले. मित्रांनो, हे भाषण नाहीये किंवा मी हे प्रसिद्धीसाठी बोलतोय असं मुळीच नाहीये. हे माणुसकीतून आलेलं आंदोलन होतं. आज जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे फक्त मत देणं नाही मित्रांनो, तर शेतकऱ्याच्या वेदनेला उत्तर देणं आहे. आपल्या लेकराच्या डोळ्यात हसू पाहायचं असेल, आपल्या मातीचा सन्मान आपल्याला जपायचा असेल किंवा वाचवायचा असेल, तर संघर्षातून घडलेल्या मंगेश साबळे यांना विजयी आपल्याला करावाच लागेल. माझं एवढंच सांगणं आहे, शेतकऱ्याचा आवाज कधीच कमजोर नसतो मित्रांनो, फक्त त्याला योग्य माणूस हवा असतो आणि तो योग्य माणूस मंगेश साबळे यांच्या रूपाने आपल्याला जिल्हा परिषदेत पाठवायचा आहे. मी शेवटी फक्त एवढंच सांगेन, शेतकऱ्यांचा आवाज जर आपल्याला बुलंद ठेवायचा असेल तर मंगेश साबळे यांना जिल्हा परिषदेत आपल्याला निवडून द्यावंच लागेल. जय महाराष्ट्र.